ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे, कारण आपण आजचा व्हिडिओ गर्ल स्पेशल प्लस मराठी लावणीवरती करणार आहोत। त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। व्हिडिओ सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे, कारण आपण अशा प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेनिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधून। त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काही मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेला आहे, तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन व्हा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। तर टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये काही सुद्धा प्रॉब्लेम आले तर खाली आपली इंस्टाची आयडी आहे, बिनधास्त इंस्टाला मेसेज करा, तुम्हाला मी स्वतः रिप्लाय देईल। आणि आपल्या पेजला फॉलो सुद्धा नक्की करा, नवीन पेज आहे। आणि आपल्या इंस्टाच्या पेजवरती आपण काही टेकची व्हिडिओ सुद्धा सुरू करणार आहोत एडिटिंगच्या बाबतीत, त्यामुळे आपल्या पेजला फॉलो करा, ते व्हिडिओ सगळे बघा आणि त्यासुद्धा व्हिडिओला लाईक करा। जसं तुम्ही यूट्यूबला सपोर्ट कराल तसं इंस्टाला सुद्धा सपोर्ट करा। तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालता आपण आजची व्हिडिओ सुरुवात करूया। मस्त रे रात प्याले मदनाची रूप सुंदरा जणू इंद्रा अप्सरा गुलजार देखणी लचक चांदनी। ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का धमाके लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। तर मित्रांनो, मी अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपल्याला दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत। तर मित्रांनो, दोन्ही प्रीसेट मी ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतल्यात, तुम्ही सगळे प्रीसेट इम्पोर्ट करून घ्या। जर तुम्हाला प्रीसेट इम्पोर्ट करायचा काही सुद्धा प्रॉब्लेम आला तर खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन व्हिडिओ आहेत, हाऊ टू प्रीसेट इम्पोर्ट इन अलर्ट मोशन। तर ते दोन्ही व्हिडिओ नक्की बघा। आपले जे दोन्ही व्हिडिओ आहेत त्यामध्ये एकदम डिटेल्समध्ये आपण माहिती दिलेली आहे, पण 2 नंबरचा व्हिडिओ आपला त्याच्यापेक्षा बेटर आहे। त्यामुळे 2 नंबरच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप सगळी माहिती सांगितली आहे, त्यामुळे 2 नंबरची व्हिडिओ बघा आणि तुमचा प्रॉब्लेम आहे 100% सॉल्व्ह होणार आहे। तर चला मित्रांनो, वेळ न घालता आपण आजची व्हिडिओ सुरुवात करूया। तर मी बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो। तर मित्रांनो, मी अशा प्रकारे आपली प्रीसेट ओपन केलेली आहे। तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपल्याला एक फक्त प्रीसेटमध्ये सॉंगच आहे। आता बाकी यामध्ये आपल्याला फोटोज वगैरे ॲड करायचे आहेत आणि आपल्याला यामध्ये इफेक्ट ॲड करायचे। तर आता सिम्पली आपल्याला काय करू, अगोदर फोटो ॲड करून घेऊया। तर आता आपल्याला प्रीसेटमध्ये फोटो ॲड करायचे, त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचे आणि तुमची जिथे काय फाईल असेल ते फोटोची फाईल ओपन करून घ्या आणि तुमचे जे काय फोटो असतील ते फोटो ॲड करून घ्या। तर मी आपले जे फोटो आहे ते फोटो ॲड करून घेतो। तर मित्रांनो, आपण एकदम बरोबर बिटवाईज आणि आपले एकदम प्रॉपररित्या फोटो ॲड करून घेतलेले आहेत। तर आता हे मी फोटो डायरेक्ट ॲड केलेले आहेत, एकदम बरोबर रेशोमध्ये कसं बसवले ते तुम्हाला मी सांगतो। आता जेव्हा आपण फोटो ॲड करतो तेव्हा फोटोचा रेशो अशा प्रकारे काहीतरी असतो। तर याला त्या फोटोला एकदम बरोबर रेशोमध्ये बसवण्यासाठी काय करायचे, वर ॲडवर 3 डॉट असले यावरती क्लिक करायचे, तिथं ऑप्शन आहे बघा फिल्टर कॉम्पोजिशन एरिया, यावरती क्लिक करायचे। आपला जो फोटो आहे ते एकदम बरोबर रेशोमध्ये परफेक्टली ॲड होऊन जाणार आहे। तर आता काय करायचं तुम्हाला सांगतो मी एकदम बरोबर। आता तर आपण फोटो जर ॲड केलेले आहेत, तर आता यामध्ये करायचं आपल्याला इफेक्ट ॲड। इफेक्ट ॲड कशी करायची, कुठून करायची ते तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगतो। व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करा, तेव्हाच तुम्हाला व्हिडिओ एकदम समजणार आहे। आणि आपले इफेक्ट जे आहेत ते खूप वेगळे वेगळे आहेत, म्हणजे मागापुढे आहेत, त्यामुळे व्हिडिओ लक्ष देऊन बघा। तर आता काय करायचं, बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती आणि बाहेर लोक इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचे, तर सिम्पली हा 2 नंबरचा इफेक्ट आहे बघा। तर हा 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्या। आता इफेक्ट कॉपी कसं करायचं तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, कारण इतके दिवस मी ते सांगत आलेलो आहे। तर डायरेक्ट आपण व्हिडिओवरती येऊयात आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, एक 2 नंबरचा फोटो आहे बघा, तर या 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे। सिम्पली या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। काय करायचे, 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं, या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। लक्षपूर्वक व्हिडिओ बघा, नाहीतर इफेक्ट तिकडे झाला तर मला बोलायचं नाही, अगोदरच सांगत आहे। आता काय करायचे, आपण या फोटोला इफेक्ट ॲड केला, याच्या समोरचा फोटो सोडायचा, याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर काय करायचं, फक्त या 2 फोटोला अशा प्रकारे इफेक्ट ॲड करायचं। काय करायचं, या 2 फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे।
तर आता परत बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, हे 3 नंबरचं इफेक्ट आहे, तर 3 नंबरचं इफेक्ट कॉपी करायचं आहे. इफेक्ट कॉपी करून घ्या. त्याच्यानंतर व्हिडिओवरती यायचं आहे आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, थोडं समोर यायचं आहे. इथं अशा प्रकारे 3 नंबरचा फोटो बघायला मिळणार आहे. तर या 3 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर हा इफेक्ट एकच फोटोला ॲड करायचा आहे, समोर दुसऱ्या कोणत्या फोटोला ॲड करायचं नाही आहे. आता परत बॅकला यायचं आहे आणि बॅकलाच यायचं आहे. तर इफेक्टच्या लेअरवरती यायचं आहे आणि इथं आल्याच्यानंतर काय करायचं आहे, हा जो ब्लरचा इफेक्ट हाईड करा माझ्या मना आहे. तर इफेक्ट थोडा हँग मारत आहे हा. आणि काय करायचं आहे, आता आपण 3 नंबरचे इफेक्ट 2 नंबरचे इफेक्ट कॉपी केला आहे. आता 3 नंबरचे इफेक्ट कॉपी करायचं आहे. काय करायचं, 3 नंबरचे इफेक्ट कॉपी करायचं आहे. सिम्पली इफेक्ट कॉपी करून घ्या. त्याच्यानंतर परत व्हिडिओवरती यायचं आहे आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, थोडं समोर यायचं आहे. तर अशा प्रकारे इथं बारके फोटो आपल्याला बघायला मिळणार आहेत बघा. तर इथं आहेत बघा, म्हणून मोजून सांगतो 1 2 3 4 5 6 7 इफेक्ट आहेत. 7 फोटोज आहेत. तर काय करायचे, 7 फोटोला इफेक्ट ॲड करून द्यायचं आहे. तरी मी 7 फोटोला इफेक्ट ॲड करून देतो. तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, मी अशा प्रकारे आपल्या फोटोला इफेक्ट ॲड केलेला आहे. एकदम सोप्या प्रकारे आपण फोटोला इफेक्ट ॲड करून घेतला आहे. तर आता काय करायचं, आपल्याला परत बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, आपण 3 नंबरचा इफेक्ट कॉपी केला. तर आता 4 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे. तर आता सिम्पली आपण 4 नंबरचे इफेक्ट कॉपी करून घेऊयात. इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर परत आपल्याला व्हिडिओवरती यायचं आहे आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर काय करायचं, थोडं समोर यायचं आहे. आता आपल्याला आपण जितके आपले काय बारके फोटो आहे त्या बारके फोटोला इफेक्ट ॲड केलेला आहे. तर याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. तर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर परत बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं, थोडं परत समोर यायचं आहे. आता मागून 2 नंबरचा इफेक्ट आहे बघा हा. तर सिम्पली हा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे आणि इफेक्ट कॉपी करून परत आपल्याला व्हिडिओवरती यायचं आहे आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर थोडा परत समोर यायचं आहे आपल्याला. तर समोर यायचं आहे 16.3 सेकंदापाशी. तर ह्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं, समोरचा फोटो सोडायचा आहे. याच्या समोरचे 2 फोटो असतील अशा प्रकारे. तर या दोन्ही फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर काय करायचं आहे, या दोन्ही फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर आपण प्रॉपर 3 फोटोला इफेक्ट ॲड केलेले आहेत. तर आता काय करायचं, परत बॅकला यायचं इफेक्टच्या लेअरवरती आणि इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर एकदम लास्टचा इफेक्ट आहे. तर सिम्पली या लास्टचा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे आणि व्हिडिओवरती यायचं आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओवरती आल्याच्यानंतर थोडं परत समोर यायचं आहे आपल्याला. तर इथं समोर आल्याच्यानंतर बघा, एकच इफेक्ट असेल म्हणजे एकच फोटो असेल आपला. तर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर या फोटोला हा इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर आपली जी सिम्पली हाच इफेक्ट या लास्ट सुद्धा फोटोला पेस्ट करून द्यायचा आहे. तर म्हणजे या 2 फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे, या 2 फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. सिंगल फोटो म्हणजे हाच आहे बघा. एकदम सोप्या प्रकारे समजलं तर समजून घ्या, काही विषय नाही. तर परत एकदा व्हिडिओ बघा, काय अडचण नाही आहे. तर आता सिम्पली आपल्याला काय करायचं तुम्हाला सांगतो मी. तर आता बॅकला यायचं आहे इफेक्टच्या लेअरवरती. तर सिम्पली इफेक्टच्या लेअरवरती आल्याच्यानंतर काय करायचं, हा जो ब्लरचा इफेक्ट आहे त्याला हाईडच राहू दे आणि हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. आणि काय करायचं, खालची एक लेअर असेल ती सुद्धा लेअर आपल्याला कॉपी करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला व्हिडिओवरती यायचं आहे आणि व्हिडिओवरती आल्याच्यानंतर हा जो 1 नंबरचा ब्लरचा इफेक्ट आहे हा एकच नंबरच्या फोटोला पेस्ट करून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे सिम्पल आहे एकदम. आता काय करायचं तुम्हाला सांगतो मी, या फोटोवरती यायचं आहे. आता सिम्पली काय करायचं तुम्हाला सांगतो मी, आपण इफेक्ट जे आहे ते सर्व फोटोला ॲड केलेले आहेत. तर आता थोडंफार आपण मॅन्युअली सुद्धा इफेक्ट ॲड करायला शिकूयात. एकदम सोपं आहे, तुम्हाला सुद्धा शिकवतो इफेक्ट कसा बनवायचा, काय बनवायचा. सिम्पल सांगतो तुम्हाला, या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं आणि खाली थोडं स्क्रॉल करायच्यानंतर ॲड इफेक्टचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं बघा. वर एक नाव सर्च मारायचं, वाईप नावाचं WIP. तर सर्च मारायचं काय करायचं, खाली आहे रिडल वाईप, सिम्पली यावरती क्लिक करायचं आहे. तर हा इफेक्ट आपल्याला ॲड करायचा आहे. ॲड केल्याच्यानंतर अशा प्रकारे हा इफेक्ट येणार आहे. तर सांगतो मी तुम्हाला, इफेक्टला ओपन करायचं आहे. आता ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला एकदम प्रॉपर इथं आपल्याला इफेक्ट ॲड करायचा आहे. प्रोग्रेस 45% ठेवा. स्टार्ट अँगल काय करायचं आहे, याला आपण वाढून घेऊयात, नाहीतर मायनस करूयात. थोडं तुम्हाला सांगतो, अगोदर खालून वर येऊयात. सोपं काय करायचं, त्याला CCW ठेवून घ्यायचं. काय करायचं, CCW ठेवायचं आहे. फेदर वाढवायचं आहे थोडाफार नॉर्मलमध्ये. सेंटर जिथं सेंटर सिलेक्ट करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. स्टार्ट अँगल पाशी यायचं आहे. आता काय करायचं, स्टार्ट अँगल पाशी आल्याच्यानंतर सिम्पली आपला जो फोटो आहे या फोटोच्या स्टार्टला यायचं आहे. इथं की द्यायची आहे
थोडं समोर यायचं आहे, इथं 1 की द्यायची आणि याला काय करायचं मायनस करून घ्यायचं आहे आपल्या स्टार्ट अँगलला अशा प्रकारे बघा मायनस करून एकदम प्रॉपर वरी आला पाहिजे अशा प्रकारे. थोडं खाली यायचंय, काउंट आहे काउंटवरती क्लिक करून याचा जो काउंट आहे तो आपल्याला एक 5% ठेवून घ्यायचा, 6% ठेवा अशा प्रकारे. आपला इफेक्ट प्रॉपर इथे सेट झालेला नाहीये, काय करायचं फेदर थोडा वाढवा अशा प्रकारे आणि सेंटर काय विषयच नाही. प्रोग्रेसवरतीच क्लिक करूया, त्याचा थोडा प्रोग्रेस वाढवून घेऊयात आपण अशा प्रकारे. तर बघा प्रोग्रेस अशा प्रकारे वाढवून आपल्याला घ्यायचंच आहे अगोदर, सिंपल आहे. आणि थोडं आता अशा प्रकारे ठेवल्याच्या नंतर व्हिडिओच्या स्टार्टिंग पॉईंट यायचं, इथे 1 की द्यायची आहे, थोडं परत समोर इथे 1 की द्यायची आहे. तर काय करायचं मायनस करून घ्यायचं आहे, परत -0 ठेवायचं. काय करायचं -0. तर अशा प्रकारे आपला इफेक्ट बनवून रेडी होणार आहे बघा मित्रांनो. एकदम आपल्याला याला -0 ठेवायचं आहे, थोडीफार की थोडी समोर घ्या वाटलंच तर अशा प्रकारे. तर आपला हा इफेक्ट बनवून रेडी होणार आहे. तर मित्रांनो आपण या फोटोला हा इफेक्ट ऍड केलेला आहे. तर आता समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, इथे क्लिक करायचं, इफेक्ट वरती जायचं, ऍड इफेक्ट वरती जायचं परत आणि काय करायचं वरी परत वाईप नावाचा सर्च इफेक्ट मारायचा आहे, वाईप नावाचा. आणि इथं हा जो 1 नंबरचा इफेक्ट आहे वाईप फक्त, तर हा इफेक्ट ऍड करून घ्यायचा आहे. ऍड केल्याच्यानंतर काय करायचं इफेक्ट आपला ओपन करायचा आहे. सिम्पली ओपन केल्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला एकदम प्रॉपर इथे सांगूयात आपण. तर याचा जो अँगल आहे तो आपण अगोदर अँगल वाढून घेऊयात. तर अशा प्रकारे काय करायचं अँगल एक साईड ठेवून घ्यायचा आहे. तर सिम्पली बघा अँगल आपल्याला बघायला मिळणार आहे. तर काय करतो आपण याला अशा प्रकारे स्टार्टिंग केला वाढून घेऊयात. तर वाढवू नको, मायनस करून घेऊयात. तर अशा प्रकारे तर काय करायचं एंडिंग पॉईंट आहे, तर एंडिंग पॉईंटला आपल्याला काय करायचं अगोदर अशा प्रकारे मायनस करून घ्यायचं आहे बघा. अशा प्रकारे मायनस करायचं एकदम सिंपल आहे. आता मायनस केल्याच्यानंतर काय करायचं थोडं आपला जो फोटो आहे फोटो स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे, इथे 1 की द्यायची आहे. की दिल्याच्यानंतर काय करायचं थोडं समोर यायचं आहे, आपल्याला थोडं नॉर्मल समोर यायचं आहे, इथे 1 प्लसची की द्यायची आहे. आणि हा जो एंडिंग पॉईंट आहे याला काय करायचं आपल्याला फुल वाढून घ्यायचा आहे, जितका होता तितका ठेवून घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला जितका होता तितका ठेवून घ्यायचा आहे. आणि काय करायचं याचा जो फेदर आहे थोडा परत फेदर वाढून घ्या. तर बघा आता फेदर अशा प्रकारे आपला इफेक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. याचा अँगल तुम्ही काही सुद्धा चेंज करून घेऊ शकता, कुठं पण ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही अँगलचा. तुमच्या मनात इफेक्ट ऍड करू शकता. फक्त मी एक्झाम्पलसाठी सांगत आहे इफेक्ट कसा आणि कुठे ऍड करायचा. तर मित्रांनो आपण या दोन्ही फोटोला अशा प्रकारे इफेक्ट तर ऍड केलेला आहे. तर आता काय करायचं तुम्हाला सांगतो, आपल्याला आणखीन एक इफेक्ट ऍड करायचा आहे. पण आता काय करायचं आपल्याला 0 सेकंदापाशी यायचं आहे, एक प्लस वरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल ऍड करायचा आहे आणि वरी आडव्या 3 डॉट असलेल्या यावरती क्लिक करायचं. इथे ऑप्शन आहे बघा फिल टू कंपोजिशन एरिया यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली कलर रायफल वरती यायचं आहे, इथे साईडला म्हणजे खाली ब्लॅक कलर आहे ते सिलेक्ट करायचं आहे. तर ब्लॅक कलर सिलेक्ट करायचा आहे, बॅकला यायचं आहे ब्लेंडिंग आणि ऑपोसिटी वरती. तर खाली लाईटनवरती यायचं, याला स्क्रीन करायचं आहे. स्क्रीन केल्याच्यानंतर एकदम लास्टला यायचं आहे, इथे याची लेंथ वाढून घ्यायची लास्ट बीट पर्यंत. तर सिम्पली या रेक्टँगल वरती क्लिक करायचं आहे, इफेक्ट वरती जायचं आहे, ऍड इफेक्ट वरती जायचं आहे. तर इथे आपलं सिम्पल स्टार्टअप नावाचा इफेक्ट सर्च मारून घ्या वरी. तर मी तो ऑलरेडी ऍड केलेला आहे सिम्पल स्टार्टअप नावाचा. सिम्पली ऍड करायचं, इथे प्लसची की द्यायची, एकदम एंडिंग पॉईंटला यायचं, इथे 1 की द्यायची पोझिशन वरतीच आणि एक्स अँगल वरती काय करायचं वाढून घ्यायचं आहे, 1000 पर्यंत करून घ्या. तर सिम्पली 1000 पर्यंत करून घ्या. त्याच्यानंतर काय करायचं समोर यायचं आपल्याला. तर हे जे डॉट आहेत ते आपल्याला व्हाईट दिसणार आहेत, पण आता काय करूया याला थोडं कलरफुल करूयात. तर थोडं कलर चेंज करूयात. सिम्पली इफेक्टवर जायचं, इफेक्ट ओपन करायचं आहे, थोडं समोर यायचं आहे, खाली थोडं स्लाइड करायचं आहे. अशा प्रकारे बघा कलर बघायला मिळणार आहे. सिम्पली कलरवरती क्लिक करा, सॉरी प्लसवरती प्लसची की द्यायची आहे, इथं कलर याचा चेंज करायचा, थोडा परत समोर यायचं आहे, परत एक प्लसची की द्यायची आहे, परत त्याचा कलर चेंज करायचा. आपल्याला काय करायचं आहे की द्यायची आहे, कलर चेंज करायचं. सिम्पली की द्यायची आहे, कलर चेंज करायचे. काही सुद्धा अवघड नाही मित्रांनो. थोडं लक्षपूर्वक व्हिडिओ बघा, वाटडा वगैरे काही करू नका, नाहीतर आपला इफेक्ट थोडाफार बिघडला का नंतर आपला प्रॉब्लेम होईल. त्यामुळे काय करायचं आता प्लसची की द्यायची आहे, इफेक्ट चेंज करायचा आहे. एकदम सिम्पल आहे बघा, काही प्रॉब्लेम नाही यामध्ये. की देऊन कलर चेंज करायचा, की द्यायची कलर चेंज करायचा, की द्यायची आणि कलर चेंज करून घ्यायचा आहे. म्हणजे एकदम सोप्या प्रकारे सांगत आहे मित्रांनो. थोडा ॲडव्हान्स कलर आपल्याला म्हणजे थोडा व्हिडिओ सुद्धा आपला ॲडव्हान्स आपल्याला वाटणार आहे, त्यामुळे आपण कलर चेंज करून घेत आहोत. दुसरा काही विषय नाही आहे. तर आपला व्हिडिओ थोडा कसा ॲट्रॅक्टिव्ह वाटणार आहे, त्यामुळे आपण याला ॲड करून घेऊयात.
तर मित्रांनो आपण अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे तो ॲड केलेला आहे. तर आपला ऑलमोस्ट तर व्हिडिओ सुद्धा रेडी झालेला आहे. तर काय करूत आपण या व्हिडिओमध्ये बॉर्डर ॲड करूयात. त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं आहे, एक रेक्टेंगल ॲड करायचा आहे. परत वरी आडव्या 3 डॉट असलेल्यावरती क्लिक करायचं आहे. तर तो ऑप्शन आहे ट्रस्ट कंपोजिशन इथे यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली कलर फिलवरती यायचं आहे. साईडला नो कलर सिलेक्ट करायचा आहे. बॅकला यायचं बॉर्डर आणि शर्टवरती स्टोक इनेबल करायचा. स्टोकचा कलर ऑलरेडी सिलेक्टेड ब्लॅक असेल यावरती क्लिक करायचं आहे. कलर व्हाईट ठेवायचा आहे. लेंथ वाढवायची आहे स्टोकची एकदम लास्ट बीटपर्यंत येऊन आपल्या जी बॉर्डर याची लेंथ वाढून घ्यायची आहे. तर एकदम सोपं आहे मित्रांनो. आणि आपण जे लेअर ऑलरेडी कॉपी केली इथं लेअर पेस्ट करायची आहे. एकदम लास्ट बीटपर्यंत येऊन याची सुद्धा लेंथ लास्ट बीटपर्यंत वाढवायची आहे. तर आपल्याला परत प्लसवरती क्लिक करायचं आहे. परत रेक्टेंगल ॲड करायचा आहे. कलर आणि फिलवरती क्लिक करून ब्लॅक कलर सिलेक्ट करायचा आहे. बॅकला यायचं आहे. परत वरी आडव्या 3 डॉट असल्यावरती क्लिक करून ट्रस्ट कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. ब्लेंडिंग ऑपोसिटीवरती जायचं आहे. त्याचा ऑपोसिटी आहे ती 24% ठेवायची. बॅकला यायचं आहे. एकदम लास्ट बीट पशी याची सुद्धा लेंथ वाढवायची आहे. परत इफेक्टवरती जायचं आहे. ॲड इफेक्टवरती जायचं आहे. इथे एक ऑप्शन आहे बघा फेड इन आउट ब्लिंक नावाचा इफेक्ट सर्च मारायचा आहे. त्याची फ्रिक्वेन्सी आहे ती एकदम फुल करायची आपल्याला. तर अशा प्रकारे हा सुद्धा आपला इफेक्ट बनवून रेडी होणार आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर एकदम आजचा व्हिडिओ एकदम झकास आणि जबरदस्त होता. तर विषयच नाही मराठी लावणीवरचा होता त्यामुळे व्हिडिओ जबरदस्त झालेला होता. तर आता काय करायचं आहे व्हिडिओ आपल्याला गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. तर सिम्पली वरी शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे आपली व्हिडिओची क्वालिटी आहे 1080 पिक्सेल्स ठेवा आणि खाली एक्सपोर्टवरती क्लिक करून द्या. तर मित्रांनो आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचं. व्हिडिओला आतापर्यंत लाईक केले नसेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असेल तर आपल्या आदित्य कृषी युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा. कारण आपण अशा प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो ते पण आपल्या मराठी भाषेमधनं. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे तळे मागचे एकदम रनिंग टॉपिक व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया लवकर. जय शिवराज जय शंभूराजे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. तर भेटूया लवकरच.